कोरेगावचा उत्तर भाग कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी वनगळ उपसा सिंचन योजना राबवणार आमदार महेश शिंदे। अरबवाडी तलावातील जलपूजन उत्साहात। कोरेगाव तालुक्याच्या हक्काचे पाणी कोरेगाव तालुक्याला मिळवून देणार आहे। त्यासाठी वाटेल ती राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल, मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करणार आहे। कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग दुष्काळमुक्त करून 98% क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी कृष्णा नदीवर वनगळ उपसा सिंचन योजना राबविण्यात येणार आहे। सुमारे 1100 कोटी रुपयांची योजना येत्या 2 वर्षात कार्यान्वित करून 2200 हॉर्स पॉवरच्या पंपाच्या सहाय्याने बारामाही पाणी अरबवाडी तलावात आणण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आमदार महेश शिंदे यांनी केली। बनवडी तालुका कोरेगाव येथील अरबवाडी तलावामध्ये वसना उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी आणण्यात आले असून तलाव भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे। शनिवारी सकाळी 11 वाजता आमदार महेश शिंदे यांच्यासह कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले। त्याप्रसंगी बनवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते। जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता नितीश पोद्दार, उपविभागीय अभियंता शिवाजी पवार, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, विद्यमान अध्यक्ष निलेश यादव, ॲडव्होकेट संजय सकुंडे, तानाजीराव गोळे, संदीप भोसले, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार, बबनराव भिलारे, पोपटराव दिघे, बाबा नलगे, सरपंच ज्योती सुधीर कोरडे, शामराव कदम, चित्रा चाफेकर, नंदराज मोरे, शक्ती शिंदे यांच्यासह उत्तर भागातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आजवर सातारा जिल्ह्याचे हक्काचे पाणी शेजारच्या जिल्ह्यांनी पळवून नेले, त्यावेळी लोकप्रतिनिधी असणारे शांत बसले होते। त्यांना संधी असून देखील त्यांनी कधीही आपल्या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले नाहीत। केवळ दिखावा केला आणि राजकारण केले। राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून राजकारण या पलीकडे त्यांनी काहीही केले नाही। मात्र बनवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सामान्य शेतकऱ्यांनी सामान्य शिक्षकाच्या पोराला आमदार केल्यानंतर 100% या भागातला पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला होता। त्याप्रमाणे आज पाणी योजना कार्यान्वित झाली आहे। तुम्हाला ही योजना पूर्ण झाल्याचे समाधान वाटत असेल, मला मात्र मनापासून समाधान वाटत नाही। कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग पूर्णपणे सिंचनाखाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान वाटणार नाही। त्यासाठी अरबवाडी तलावापासून अवघ्या 8 ते 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या वनगळ येथे कृष्णा नदीवर झेकटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर मोठा बंधारा बांधून 2200 हॉर्स पॉवरच्या मोटरच्या सहाय्याने पाणी उचलून अरबवाडी तलावात आणण्यात येईल आणि तिथून उत्तर भागातील प्रत्येक गावाला पाणी दिले जाईल। सध्या वर्षातून 3 वेळा अरबवाडी तलाव पाण्याने भरला जाणार आहे। भविष्यात वनगळ योजना कार्यान्वित झाल्यानंतर हा तलाव बारामाही भरला जाईल आणि त्याद्वारे उत्तर भागातील वाडी वस्तीला कॅनलद्वारे पाणी दिले जाईल, असा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला। आमदार महेश शिंदे यांनी बनवडी येथे अत्यंत जोशपूर्ण भाषण करत आमदार शशिकांत शिंदे यांचा थेट नामोल्लेख टाळत जोरदार टीका केली। विधानसभेचे माजी सभापती आमदार शंकरराव जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत बनवडी येथे एका सभेच्या अगोदर मंदिरात झालेल्या बैठकीत विरोधकांना पाणी प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले होते। त्यांनी मोठ्या आशेने आपला गट आणि ताकद उभी करून त्यांना निवडणुकीत मदत केली, मात्र विरोधकांनी भूलथापा मारून वेळ मारून नेली। त्यांनी फलकबाजी करून सामान्य जनतेची मालवण केली। त्याचबरोबर शंकरराव अण्णा यांच्यासारख्या निष्पृह आणि पारदर्शक नेतृत्वाला देखील फसवले। शंकरराव अण्णांचा विश्वासघात केल्याने त्यांचा तळतळाट विरोधकांना लागला असून त्यामुळे त्यांच्या पराभवाची मालिका सुरू झाली आहे, ती आता थांबत नाही, अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी केली। जिवंत माणसापेक्षा मेलेल्या माणसांचा तळतळाट जास्त लागतो हे तुम्ही डोळ्यांनी पाहताय, असेही त्यांनी स्पष्ट केले। खऱ्या अर्थानं या कोरेगाव तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणारे शिल्पकार आहेत। साहेब, धन्य आजो दिन जलदर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला। खऱ्या अर्थानं जन्मोजमी आणि पिढ्यानपिढ्या ज्यांनी पाण्याची वाट पाहिली त्या लोकांसाठी आपण पाणी घेऊन आलात। महेश शिंदे साहेब म्हणजे नो आश्वासन ओनली ऍक्शन असं व्यक्तिमत्व, आणि याच व्यक्तिमत्वाला मी आमंत्रित करतोय आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्यासाठी। साखर कारखाना काढा, साखर कारखाना पाहिजे है ना, त्याशिवाय आपली पोर सुधारणार नाही। महाराष्ट्र राज्याच्या
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या वसना वांगणा उपसा सिंचन योजनेच्या या वसना उपसा सिंचन योजनेला आपण जो अधिकचा पाणी साठा 0.53 TMC उपलब्ध करून देऊ शकलो. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी 2023ला त्याचा GR राज्याचे उपमुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून रविवार असून 2 ऑक्टोबरचा GR निघाला. धरणं बांधू, पाईपलाईन करू, सगळं करू, पण पाणी कुठून आणणार? हे पाणी उपलब्ध करून देणं हे फार महत्वाचं होतं. आणि तो 2 ऑक्टोबरच्या GR नुसार आज ऍक्शन प्लॅन झाला. 0.15 TMC पाणी अरबवाडी आणि त्याच्या आसपासच्या 10 गावांसाठी उपलब्ध करून दिलं. आज त्या पाण्याचा खऱ्या अर्थानं हा प्रकल्प पूर्णत्वास जातोय. या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक जिल्हा बँकेचे संचालक सुनीलजी खत्री, माझे मार्गदर्शक आणि संजय गांधी निराधार योजनेचे तालुक्याचे अध्यक्ष बागेखोरेचे नेते विजयभाऊ घोरपडे, ज्येष्ठ नेते आमचे तर ज्येष्ठच म्हणलं पाहिजे संतोष आबा जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बर्गे, व्यासपीठावर उपस्थित असणारे तालुकाध्यक्ष आमचा निलेश यादव, संजय काटकर, सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी पवार, माजी पंचायत समिती सदस्य विलास पवार, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश जाफळे, जवान काका आहेत, प्रदीपराव आहेत, चंदू काका आहेत, सर्वच मानव आमचे देऊरचे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत. विविध गावचे सरपंच, या विभागाचे नेते तानाजीराव गुळे असतील, बबन तात्या कदम आहेत, जवानसिंग घोरपडे आहेत, सुभाषभाऊ कदम, दत्तात्रय जाधव, आमचा युवा नेता बाबा नलगे, या भागाचं नेतृत्व जे करतात ते मनोज अप्पा गाडवे, आजचा दुसरा जरा कडक नेता पोपटराव दिघे, शक्ती शिंदे, संजय सकुंडे, किरण सकुंडे, युवा नेता वैभव सकुंडे, अमरदादा बांदल, रुपेशजी पिसाळ, सौरभ गायकवाड, आमचे दुसरे मार्गदर्शक गुजरवाडीचे मधुकर भोसले, युवा नेता अमर पवार, किसनराव कदम, अरुणाना मोरे, कैलासजी आवारे, सूरज मोरे, नंदराज मोरे, आमचे दुसरे ओबीसीचे देऊरचे नेते ज्यांनी फार मोठा आशीर्वाद मला दिला ते नंदकुमारजी महामुनी, देऊरचे आमचे धनसिंग भाऊ कदम, हेमंतजी नलवडे, सिद्धेश नलवडे, गणेश कदम, शहाजी केंद्रे, आमचे दुसरे नेते अजितजी खताळ, देवदत्त निकम, अधिकराव केंद्रे, सुरेश गोळे, या ठिकाणी या गावच्या उपस्थित असणारे सरपंच, उपसरपंच, कारण अरबवाडीच्या सगळ्या प्रमुखांचं फार मोठं स्वप्न होतं. बनवडीचे सरपंच, उपसरपंच, दुधानवाडीचे आमचे बुवा, सगळे त्यांचे सर्व सहकारी. या ठिकाणी आता आपल्याकडे येणारे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडं थोड्याच वेळात ज्यांच्या मुळे आपण हे सगळं, पोपटदादा भोज पण आलेत का? अरे वा वा, छान. आमचे एकंब्याचे सरपंच विठ्ठलराव शिंदे, आमचे पोलीस पाटील आणि सगळेच बरेच जण आले. सगळ्यांची नावं तर घेतलीच पाहिजेत, पण खूप जण आहेत ज्यांच्यामुळे काम पूर्ण झालं. मागच्या वेळेला खत्री साहेब मी सांगितलं होतं तुम्हाला, हे पहिली योजना असेल त्या खात्याचा कॅबिनेट मंत्री मी होतो. बघा तुम्ही विचार करा, हितल्या एवढी दहशत मोठी. ते वाघ होता ना जावळीचा, नख काढली तरी पंजाब उचलतोच. आता या इलेक्शनला दात बी काढले, आता काय करतो ते बघूया. तर आता वाघरला आवाज लागेल.
जे सांगायचं वाईट वाटतं या गोष्टीचं. अरे आम्ही जनतेसाठी काम करतोय, स्वतःसाठी करत नाही. तुम्ही मला सांगा, इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना टेंडर काढून दिलं नाही ह्या माणसानं, किती वाईट असेल विचार करा. आणि 0.15 TMC पाणी मंजूर जास्तीचं करून आणलं तर बघवलं. अधिकाऱ्यांना सांगितलं, अरे तुम्ही अजिबात सुद्धा टेंडर काढायचं नाही, इलेक्शन समोर आहे, मला फटका बसेल. अरे इलेक्शन महत्वाचं का, इथल्या जनतेचे प्रश्न महत्वाचे, त्याचा विचार केला पाहिजे आपण. आज टेंडर काढलं तर कोणाला काढायला लागलं? आम्हाला पोद्दार साहेबांना कोयना उपसा सिंचन म्हणजे पाटण तालुक्यातल्या अधिकाऱ्यांनी येऊन इथं टेंडर काढून हे काम केलं. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे किती चुकीच्या पद्धतीनं. बबनराव दादा तुम्ही आता आलाय आमच्या बरोबर, पण त्या आधीच्या नेत्याची पाप सांगतो या ठिकाणी. तुम्ही ज्येष्ठ नेते आहे. तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे कशासाठी आला होता तानाजीराव माहिती का? ते फक्त पाण्यासाठी आले होते बबन दादा, आणि बरोबर त्यांचा सातारचा तो मित्र बरोबर होता. दोघं चालतील, पेढे घेऊन हार घेऊन आलते. साहेब तेवढं पाणी तेवढं आम्हाला द्या. पण तुम्ही डोक्यात पण घेतलं पाहिजे की आपल्याला त्रास देणार कोण आहे याचा सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आज तुम्ही मला सांगा, एवढ्या कष्टानं पाणी सोडलं, तिथले रिपोर्ट एवढे निगेटिव्ह गेले. मला वाईट वाटतं या गोष्टीचं. पंप लागेल म्हणले, पंपाचं कनेक्शनच देऊ शकत नाही. मी म्हणणार टाकीचं उंची किती आहे, आपलं पाईपलाईनची उंची किती, धरणाची उंची किती. तानाजीरावला म्हणलं, तानाजीराव मी एकाला सर्वेला पाठवतो. पदरचे 5 लाख रुपये दिले, सर्वे करून घेतला. स्वतःचे 5 लाख सर्वे करून घेतला. सर्वे करून घेतला. त्या पाईपलाईनचं ह्याच्या हेडमध्ये 9 मीटरचं ते 12 मीटरचं हेड सापडलं. लक्षात घ्या, 36 फूट खाली सापडलं बघा. आणि वरच्या बैठकीत सांगताना यांनी सांगितलं तलाव लय उंचावाय पाईपलाईन खाल्लं चालते, त्याला मोटरच लावावी लागेल. हे किती खोटं बोललं जातं. मला स्थानिक लोकांनी सांगितलं होतं, नाही नाही साहेब, तलाव खाली आहे, ती पाईपलाईन उंच आहे. म्हणजे या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, अभ्यास करून काम केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही योजना जी आता चाललेली आहे ही तकलादू आहे. मी सत्य सांगेन, मी खोटं बोलणार नाही. तकलादू म्हणजे आपल्या मनासारखी नाही, आपल्या मनाला बघणारी नाही. म्हणजे मी खरं बोलणारा नेता आहे. ठीक आहे, आता पाणी पडेल, 3 वेळा तलाव भरील, इथल्या 5-6 गावाला पाणी मिळेल, हितपर्यंत ठीक आहे. पण खरी योजना माझ्या डोक्यातली वेगळीच आहे. हा तलाव पहिल्यांदा जे गटापूरच्या अंडर आणणं हे माझ्या डोक्यात होतं. हा तलाव पहिल्यांदा कृष्णा खोरेच्या अंडर आणणं महत्वाचं होतं, त्याच्यात मी यशस्वी झालो. खरी योजना आहे वनगळ उपसा सिंचन योजना. आज जाहीर करतो मी, वनगळ उपसा सिंचन योजना जे गटापूर सरकार वनगळमध्ये बांधणार आणि 22,000 HP पंपानं पाणी ह्या तलावात टाकणार. दुसऱ्या दिवशी भरला पाहिजे ही योजना. ज्या वेळेला इथं पाणी 22,000 HP पडेल, ज्या पद्धतीनं खटाव मांडला मी पाणी नेलं, हे गडापूरचं पाणी नेलं, त्याच पद्धतीनं 9 किलोमीटरची योजना आहे. तिथं पलीकडे बोगदा काढायचे आणि बोगद्यातनं पाणी इथं तलावात आणून सोडायचे. वनगळमध्ये जे गटापूर सारखं बॅरेज बांधू. परवा आमची बैठक झाली, जलवाटपाची बैठक झाली. त्यावेळेला स्थानिक नेत्यांनी फार आरडाओरडा केला. कॅनलवर पाण्यात तुम्ही उचलताय, त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. आणि ती खरी गोष्ट आहे. ब्रिटिशांनी धरणं बांधले, कॅनल तयार केले होते. कशासाठी हे कॅनल तयार केलं होतं? ते त्या काळामध्ये आपल्या नेत्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे पण याच्यात फार मोठं योगदान होतं की कॅनलच्या कडच्या लोकांना पाणी मिळावं म्हणून. पण आमच्या लोकांनी काही चुका केल्या. या पद्धतीनं झे गटापूर योजना, झियामध्ये बॅरेज बांधून आपण डायरेक्टली पाणी उचलतो, त्या पद्धतीनं वसना उपसा सिंचन योजना सुद्धा तशाच पद्धतीनं होणं अभिप्रेत होतं. तुम्ही मला सांगा, कॅनलला पाणी असतंच किती? 100 HP मोटार चालवली, भाडऱ्याला पाणी मिळत नाही अशी अवस्था होती, वरपर्यंत पाणी जात नाही. तर वांगण्याची ती अवस्था आहे, त्याच्यावर वसना आहे. ही दोन्ही चाललं तर खाली पाणी जाईल का रे? कॅनल मधनं जाऊ शकत नाही. मग आमच्या हक्काचं जे पाणी आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतो, आमच्या मालकीचं पाणी हे कायम आपल्या बाजूच्या जिल्ह्यांनी
कमी देण्यासाठी चुकीच्या योजना राबवल्या. अरे 4 इंचानं भांडव्या भिजवलं जाऊ शकतं का? भांडवेखोरं भिजवलं जाऊ शकतं का? 1 फुटाच्या पाईपलाईन कराड उत्तर होऊ शकतं का? कदापि नाही. कराड कोरेगाव उत्तर हे कधी 6 इंचाच्या पाईपलाईन कधी भिजवलं जाऊ शकत नाही किंवा 1 फुटाच्या पाईपलाईन भिजवलं जाऊ शकत नाही. जर तुम्हाला कोरेगाव उत्तरचा दुष्काळ जर घालवायचा असेल तर 22,000 HP ची या पद्धतीनं जे गटापूर योजना झाली त्या पद्धतीची वनगळ उपसा सिंचन योजना करावीच लागेल. आणि हे केल्याशिवाय नाही. आज या ठिकाणी शब्द देतो, लक्षात घ्या. फक्त 9 किलोमीटर इथं कृष्णामाई वाहते. वनगळच्या त्या ठिकाणी बॅरेज बांधायचे आणि पाणी वर आणायचे. अरे किती एकर आपल्याला भिजवायचे? अरे लाभ क्षेत्रात आम्ही आहे, आम्ही मालक आहे. अरे तुम्ही 7 आणि 8 हजार एकराला फक्त 3 फुटाच्या पाईपीने पाणी देता. अरे गांडावता तुम्ही आम्हाला. अरे गांडवा गांडवीचे तुमचे धंदे बंद करा. आता आम्हाला पूर्ण ताकदीनं उतरायचे, लक्षात घ्या. कोणतरी येतो कानात सांगतो आता मतदारसंघ बदललाय, आता ही कशाला करते. बरंच काय काय टाका पुढे सोडल्या जातात. कुठे गेलंस काय? काळजी करू नको, मी तुला सांगितलं ना, तुला कावा शिवल्याशिवाय मी गप बसणार. महेशिंदाचा शब्द आहे. राजकारण गेलं चुलीत. पण या भागातल्या प्रत्येक गावाला 98% सिंचनाखाली आणल्याशिवाय महेशिंद गप बसत नाही शब्द आहे. आणि त्यातलीच ही कृती आहे. 3 वेळा बॉडी तलाव भरणार. नुसता तलाव भरणार नाही आपण, तर त्याचा उजवा कालवा जो आंबवड्यामध्ये वाळवंट वस्तीतून पलीकडे जातो आणि रेवडीचा राहिलेला भाग भिजवणार, हा तर त्याचं काम आपण चालू करतोय. त्याचबरोबर जुना देऊरचा भाग तोही भागापुड्याच्या खाली घेतोय. त्यामुळे पिंपवड्याचा काय भाग होतोय, खामकरवाडी होते, खालच्या ओढ्याला पाणी जाईल. त्या पाणी गेल्यामुळे पळशी सुजलाम सुफलाम होईल. पण आमच्या डोक्यात एक घातलं होतं, धरण माझं पाणी का खाली द्यायचं. बघा नेर धरणात साहेब पाणी पडलं. पहिल्यांदा धरण भरलं आणि पाणी सोडायला सुरुवात केली. सगळी माणसं अंगा माझ्या. धरण मोकळं होतं, खाल्लं पाणी नेऊन भरलं. नाही खाली पाणी सोडायचं नाही, पाणी आले आम्ही काय सोडू म्हणली. अरे म्हटलं ही पाणी खाली झाल्याशिवाय तर नवीन भरणार का? काय गॅरंटी पाणी भरायची. किंवा आपलं बोंगाड वाशीतनं येतं आणि काहीतरी पुढे सोडतं. सोडली पुढे त्यांनी. अरे खाली पाणी सोडून देऊ नका. अरे येणं आहे ना, जेव्हा तुम्ही मला सांगा 5 एकर रान आहे, हिर भरलेली आहे. नाही मी माझी हिर उपासणार आहे का? पाणी कमी होईल. मग कशाला 5 एकर घेतले? आता हिरीत पाणी सोडू की, बोर मारले 2-3 बाजूला त्यातलं पाणी सोडू. पण का ती 5 एकर बागायत झालं पाहिजे. आता पाणी सोडलंय, कशासाठी सोडलंय रे? सगळी पंचकोशी सुजलाम सुफलाम होण्यासाठी घेतलंय. आता उद्या सकाळपासून तो हाय कंपनीवाला तुमचा दोस्त, तो आता पुण्यात सोडाल इकडं उलट्या सुलट्या. हा हे पाणी उचललंय, पाणी उचललंय, पाणी उचललंय, पाणी उचललंय. उद्योगच नाही. दुसरा तुमचा गाववाला नाना, तो दुसरी पुढी सोडल. आमच्याच साहेबाने केलं होतं 2009-10. बोलायला काय हरकत आहे? आधी होय बाबा तुझं जरूर म्हणायचं. पण शोकांती काय त्या गोष्टीची वाटते. समाज साधण्याचं काम करत नाहीत, समाज दुभंगायचं काम ही लोक करतायत. त्या गोष्टीचं वाईट वाटतं मला. समाज एकत्र ठेवला पाहिजे. स्वतःच्या स्वार्थाच्या पायी आजपर्यंत आम्ही 2-3 खणाच्या घराच्या पुढे गेलो नाही. आज ही मातीची घर आहे, आज ही पत्र्याची घर आहे. आज ही जर आमच्या घरातल्या एखाद्याला अटॅक आला किंवा वाईट झालं, 5-7 लाख रुपये खर्चायचं असेल तर आमच्या खिशात नाही. ही सत्य परिस्थिती आहे, लक्षात घ्या. हे कुणामुळे आल्या? हे जी राजकीय चुकीची संस्कृती आम्हाला शिकवली त्याचं ते द्योतक आहे. ह्याची जिरीव त्याची जिरीव, ह्याचं वाटला चांगलं चाललं की वाटोळं करायचं. काय हरकत नाही. भगवंत त्याचं वाटोळं करतो आणि कुठं ना कुठं त्याचा हिशोब होतोच. लक्षात घ्या. बिचुकल्यातच हिशोब झाला त्याचा आणि होणार तो हिशोब. तुम्ही काळजी करू नका. मोठ्या प्रमाणावरती पाणी या तलावात देतोय, काळजी करायचं कारण नाही. उन्हाळा असू काही असू, 12 तलाव भरून ठेवणारा शब्द आहे माझा, लक्षात ठेवा. 12 तलाव. फक्त एकच मन लावून करा, सुसंस्कृतपणा जपा, प्रेम एकमेकाला द्या, सगळे एकत्र या, त्या चोरांपासून लांब राहायला सांगतो. बरं मी नुसतं बोलतोय का? इथं
बिचुकल्याची सगळी गँग आल्या. नलवडेवाडीनं एकच प्रेम केलं आमच्यावर. एक बारकं पोरगं तिथं सरपंच करून दाखवलं. काय काका, गेल्या वर्षी किती टँकर लागायचे रोज त्या नलवडेवाडीला? 2 टँकर लागायचे रोज. प्यायला पाणी नाही, जनावराला पाणी नाही, रक्त मुतायची जनावर, इतकी वाईट अवस्था होती. आज नलवडेवाडीला पूर्ण बागायत आहे आणि कुणाला पाणी द्यायचं नाही ठरवतात. सिंधू करारासारखं पाण्यावर जाऊन बसले. परवा सरपंच म्हणाले, राव पाणी सोडत आहे सोडा. नाही नाही म्हणले, आमचं पाणी आता आम्ही सोडत नाही. साहेब जेव्हा हे गटावरचं पाणी टाकणार तेव्हाच पाणी सोडणार. पण काळजी करू नका म्हणलं. आता एक अट होती आपल्याला. कुठली अट होती? जोपर्यंत पहिला टप्पा जे गटापुरता पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरा टप्पा चालू करायचा नाही. ती अट शिथिलीकरणाची फाईल गेल्या 2 दिवसात सही होऊन जाईल आणि आपलं टेंडर निघेल. रामुसवाडीमध्ये हे सांगतोय वांगडा सिंचन योजनेचं जे भाऊंचं आहे. भाऊ म्हणतात मारायच्या आधी पाणी बघू द्या. कशाला? अजून तुम्हाला 20-25 वर्ष आहे. काळजी करायची कारण नाही. फुल ताकदीनं पाणी तुम्ही 2 वर्षातच मागणार आहे. शिवारात सगळ्या लक्षात घ्या. आता त्याचं टेंडर काढतोय. पूर्ण 8 फुटानं ते पाणी रामुसवाडी पासून भाड्यापर्यंत तिथून उचलून नलवडेवाडीचा तलाव, तिथून बिचुकले हे गाव संपूर्ण पूर्ण दयाचा तलाव आणि बिचुकल्याचा तलाव भरला जाईल आणि तिकडचा पण दुष्काळ संपेल. आता या खालच्या भागाचा दुष्काळ याच्या मार्फत आपण संपवतोय. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी ह्या पाण्यावरती अजिबात समाधानी नाही. माझं म्हणणं आहे महिन्यात 2 वेळा तलाव भरला पाहिजे, खाली झाला पाहिजे. कसं काय वाटतं तुम्हाला? अरे माझी काय चूक आहे? ह्यांनी चोरलंय आजपर्यंत आपलं. मी आमचं हाय एवढंच मागतोय. मी जास्त मागत नाही. गोरेगावच्या हक्काचं आहे तेवढंच मी मागतोय. मला काय त्या कॅनॉलवरून आणायची इच्छा नाही. मला हे जे पाणी आता जाऊ दे, 1-2 वर्ष जाईल. पण मी आज ही घोषणा केलाय की वनगळ उपसा सिंचन योजना ही भविष्यात कार्यान्वित करणार म्हणजे करणार. आणि जे कोरेगाव उत्तरचं जे हक्काचं पाणी आहे त्यातलं 10% सुद्धा पाणी ह्या पाईपलाईननं जात नाही. लक्षात ठेवा, 10%. आज यांना काय वाटतंय? जर पाणी सगळं जर ह्यांनी वापरलं तर बाहेरच्या जिल्ह्यांना पाणी राहणार नाही, चोऱ्या होणार नाहीत. अरे बाहेरच्या जिल्ह्यांना, सांगली जिल्ह्याला जे पाणी होतं, मी अभिमानानं सांगतो, कृष्णा खोरे विकास महामंडळाचा मी उपाध्यक्ष असताना तुम्हाला एक सांगतो, जे उरमोडीचं धरण त्याच्या पलीकडे तारळीचं धरण आहे, त्या तारळीच्या धरणातलं 4 TMC पाणी कराड तालुक्याला होतं आणि 4 TMC पाणी कुठं होतं? सांगलीला होतं. सगळा दोन वरती येत होता. मी स्वतः उभं राहून 250 पोलीस लावून पूर्ण ताकदीनं 2009 साली हे धरण बांधलेलं असताना एक थेंब बाहेर पडला नव्हता. तो माझ्या कारकिर्दीत मी उभं राहून ते पाणी बाहेर काढलं आणि कराड तालुक्यालाही दिलं आणि सांगलीलाही दिलं. त्यामुळे आपल्या धूमवरचा सगळा लोड संपला. ताण सगळा सांगलीचा काढून टाकला. म्हणून यावर्षी कॅनॉल बंद न ठेवता मी आपल्या भागाला पाणी देऊ शकलो. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे पाणी का मिळते आपल्याला? त्याचं कारण असं आहे की त्यांना तिकडून पाणी दिलं गेलं. आता वरचं येणारं सगळ्या पाण्याच्या मालकी हक्क आपल्याला सांगावा लागेल आणि त्या पद्धतीनं काम करावं लागेल. हे पाणी काय कॅनॉल मधनं येणार नाही. कॅनॉलची वहन क्षमता कमी आहे. त्यामुळं वनगळला एक मोठं बॅरेज बांधायचं. 110 कोटीचं बॅरेज आपण वनगळला बांधायचं आणि तिथं पाण्याचा प्रचंड मोठा साठा करून कृष्णा नदीतून ज्या पद्धतीनं झिये गटापूरच्या पाईपलाईननं पाणी आपण रामुसवाडीच्या तिथं टाकलं आणि झिये गटापूर आता भाडळ्याच्या दारात येणार, त्याच पद्धतीनं ही वनगळ उपसा सिंचन योजना ही 100% आरबवाडी धरणात 2 दिवसाला एक धरण भरेल एवढ्या प्रचंड क्षमतेची योजना आपण राबवणार आणि आरबवाडीतनं उलट पाणी हे संपूर्ण कोरेगाव उत्तरला जाणार. टोटल सिंचन क्षेत्र एवढं प्रचंड आहे. या सिंचन क्षेत्रावरती आपल्याला काम केलं पाहिजे. 15 एकराला ज्या पद्धतीनं एक टी काढला आम्ही. आज खटाव तालुक्यामध्ये जा, आता भाटमवाडीत जा, रामुसवाडीत जा. तुम्ही आज काय परिस्थिती आहे? रानं उपायलेत भाटमवाडीतली, रामुसवाडीतली रानं उपायली.
इतकी प्रचंड पाणी त्या भागाला दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं पाणी आपल्याला इथं पण द्यायचे. काही चुका झाल्या मी मान्य करतो. 1970 साली जे पाणी आमच्या मालकीचं आम्हाला मिळायला पाहिजे होतं ते पाणी आम्हाला मिळू शकत नाही. कारण आमच्यातल्या काही चुका, आमच्या डोक्यात घातलेलं राजकारण. तुम्ही एक दिवस आठवा, मी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि एक बातमी चालली होती. त्यावेळेला दूरदर्शन होतं, तर दूरदर्शनवरती बातमी दाखवली होती. अँबेसिडर कार मध्ये पुढे पतंगराव कदम साहेब बसले होते आणि पाठीमाग R.R. पाटील साहेब, त्याच्यानंतर तुमचे व्यंकप्पा पत्की, संभाजीराव होते जनता दलाचे आमदार ते होते, जयंत पाटील साहेब होते. सगळ्या पक्षाचे सांगलीचे नेते एका अँबेसिडर मधून तुमच्या काय नाव त्यांचं पद्मसिंह पाटील त्यावेळेला ते जलसंपदा मंत्री होते, त्यांच्या भेटीला गेले होते. पाटबंधारे मंत्री होते. मला आज ते खोलवर ते रुजलेलं आहे. तुम्ही विचार करा, इतक्या दुश्मनाचे नेते एकमेकाचे ते एका अँबेसिडर मध्ये बसून त्या काळामध्ये कुठं गेले बघा. वारं सुद्धा किती छान सुटलंय, उकडत सुद्धा नाही. ज्या पद्धतीने या चौकाने जाऊन प्रेशर टाकून त्या काळात पाणी मंजूर करून घेतली. स्वतःचा भाग सुजलाम सुफलाम केला, तरी काय चुकीचं केलं ना. आज तुम्ही आठवा, कडेगाव, कडेपूर, पतंगराव कदम साहेब पाणी नेण्यापूर्वी तो भाग कसा होता, आपल्यापेक्षा वाईट होता. कोरेगाव उत्तरपेक्षा वाईट होता, तुम्ही पहा. पण आज तो भाग कसा सुजलाम सुफलाम झालाय. तसाच आपल्याला शंकररावांनी सांगितलं होतं इथं, माहितीये तुम्हाला, माझं स्वप्न तू पूर्ण कर म्हणून बनवडीच्या देवळात सांगितलं होतं. बाबा बरोबर का? तुम्ही सांगितलंय आप्पा सगळ्यांचा, तुला मी इथं आमदार करून देतोय, माझा सगळा गट तुझ्या पदरात घालतोय, पण तेवढं पाणी तू टाक म्हणून त्याला सांगितलं होतं. त्यानं पाणी टाकायचं सोडून नारळाचं पाणी तेवढं आपल्याला दावलं बघा, लक्षात घ्या. आणि त्यांचाच तळतळाट ह्याला लागलाय, लक्षात घ्या. आणि त्या तळतळाटानं ह्याची वाईट अवस्था. जिवंत माणसापेक्षा गेलेल्यांचं लय माग लागतं आणि ते आता भोगतोय, लक्षात घ्या. आणि जनताला क्लिअर दिसत असतं खरं कोण आणि चुकीचं कोण. आठवा दादा, राहुल दादा, आपण त्या चौकात साहेब तिथं नारळ फोडला. आबा कुठला नारळ फोडला? 400 कोटीच्या रस्त्याचा नारळ फोडला. कुठल्या? कोरेगाव पासून दोस्ती धाब्याचा. काय म्हणले विरोधक? हे 400 कोटी येते, तो या आमदार गंडावतोय, इलेक्शन तोंडावर आलं म्हणून. झालं का रस्त्याचं काम चालू? तराट रस्ता चालू झाला. आता पुढचा पण रस्ता करतो, आपल्या पिंपवड्यापासून चालू होईल. तर पिंपवड्याचा पूल पण चांगला करतोय भाऊ, काळजी करू नका. तिथनं चालू होईल ते सातारपर्यंतचा एक्सप्रेस हायवे बांधतोय, त्याला पण पैसे दिले. मला जे करायचं ते ताकदीने या ठिकाणी करतोय. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आज बघा आपल्याकडे म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही शक्ती दिली म्हणून या ठिकाणी आम्ही हे सगळं करू शकलो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही जर माझ्यासारख्या एका शिक्षकाच्या पोराला जर आमदारच केलं नसतं, साहेब दोघा तिघांना जाऊन घेऊन साहेबांना जाऊ पटकन. कपोले साहेब आले, सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. फार मोठा अधिकारी, त्यांच्यामुळे पूर्ण झालं. ते स्वतः आले त्या ठिकाणी, लक्षात घ्या. त्यांचं स्वागत करायचं, जाऊन टाळ्याच्या वाजून करायचं. कार्यकारी संचालक सन्माननीय श्री अतुलजी कपोले साहेब यांचा या आरवाडी खोऱ्यातील भूमीमध्ये पावन स्पर्श झालेला आहे. तमाम खोऱ्यातील नागरिकांच्या वतीनं साहेब आपलं हार्दिक असं स्वागत स्वागत स्वागत. खऱ्या अर्थानं लोकनेते आणि लोकप्रशासन एकत्र आल्यानंतर काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्माननीय नामदार मयूरदादा शिंदे आणि कार्यकारी संचालक सन्माननीय अतुल कपोले साहेब.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष नामदार महेशदादा शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी, मी मगाशी तुम्हाला सांगितलं जे अधिकारी सक्षम असल्यानंतर काय होतं. आम्ही जी बैठक घेतली होती कपोले साहेब, आम्ही सगळ्यांनी एक बैठक घेतली होती, तुमच्या प्रश्नावरती बैठक होती ती. कपोले साहेबांना रिपोर्ट्स खाणं चुकीचे गेले होते. साहेब खरं आहे का खोटं आहे? चुकीचे गेले होते. पण ज्या वेळेला मी साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही स्वतः व्हेरीफाय करा, त्यांनी व्हेरीफाय केलं आणि त्यांनी तो निर्णय दिला की नाही साहेब हे ग्रॅव्हिटीनं पाणी जाईल, आणि एक मोठा निर्णय साहेबांनी घेतला. म्हणून आज जे पाणी येते तुम्ही लक्षात ठेवलं. एका प्रशासकीय अधिकाऱ्यामुळे साहेब, पूर्वी आमच्याकडे अरुण भाटिया साहेब होते, त्यांनी त्या काळामध्ये जे निर्णय घेतलेत ना, आजही लोक त्या माणसाला मानतात. तसंच तुमचं नाव आज अतुल कपोले या प्रत्येकाच्या हृदयावर राहणार साहेब, लक्षात ठेवा. प्रचंड मोठा निर्णय घेतला साहेब. लाभ क्षेत्रात असून सुद्धा पाणी मिळत नव्हतं, आणि आपण जे 0.53 TMC पाणी जे वांगणेला त्यावेळेला बसलेला ज्यावेळेला मंजूर केलं, त्यामध्ये 0.15 अरबवाडीला आपण प्रस्तावित करून ते मंजूर करून दिलं. आज किमान 8 ते 9 गावांचा प्रश्न या ठिकाणी सोडवला जातोय. माझी सगळ्यांना विनंती आहे, एक फार मोठं काम आज या भागात होतंय साहेब. हे पाणी तर येणारच, पण साहेब इथं प्रॉब्लेम असा आहे. परवा आपण कोयना नगरमध्ये बोललो, मंत्री महोदयांच्या पुढे बोललो, त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होती साहेब. त्यामध्ये आपण कॅनॉलवरून पाणी उचलल्यानंतर पुढे पाणी मिळत नाही. वर कवठे केंजळ आहे वाई तालुक्यातली, त्याच्या खाली ही वसना आहे आणि त्याच्या खाली वांगणा आहे साहेब. या कॅनॉलवरती तिन्ही उपसा सिंचन योजना जर चालू झाल्या तर एक थेंब पाणी खाली जाणार नाही किंवा कोरेगाव तालुक्याला सुद्धा पाणी मिळणार नाही. सत्य गोष्ट आहे. मग आपण एक निर्णय घेतला, त्याच्यामध्ये आपण वांगणा उपसिंचन योजना वाढवायची, ती जे गटापूरमध्ये अटॅच करून टाकली साहेब. त्यामुळे तो एक लोड साहेब 200 HP मोटरचा कमी होऊन जाईल साहेब. आता ही सुद्धा त्याच्यावरतीच आहे. तर साहेब जे गटापूर सारखीच इथून कृष्णा नदी फक्त 9 किलोमीटरवर आहे साहेब. वनगळला जर आपण एक बॅरेज बांधलं साहेब आणि जे गटापूर सारखं जर योजना केली तर हे कोरेगाव उत्तरचं जे 4 TMC पाणी आहे, 4.5 TMC पाणी आहे साहेब, त्याच्याच माध्यमातून येऊ शकतं. त्या 1 फुटाच्या पाईपलाईन येऊ शकत नाही. माझी आपणा सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की या योजनेचं सर्वेक्षण आपण करावं साहेब. ही जनता ना आयुष्यभर तुम्हाला दुवा देणार आहे. कारण कोरेगाव उत्तर ज्या पद्धतीने खटाव मान होता त्याच पद्धतीनं खटाव मानचीच अवस्था आहे. पाणी मंजूर आहे साहेब, लाभक्षेत्र मंजूर आहे, पण एकदम छोट्या पद्धतीनं जर पाईपलाईन असल्यानंतर साहेब पाणीच जाऊ शकत नाही. आजपर्यंत तुम्ही रिपोर्ट कार्ड घेतलं तर ह्या पाईपलाईननं साहेब 1 TMC सुद्धा पाणी पुढे गेलं नाही. 4.5 TMC पैकी 1 TMC सुद्धा पाणी आपण पोहोचू शकलो नाही. ही सत्य गोष्ट आहे. ही 3.5 TMC पाणी जर आपल्याला द्यायचं असेल तर ज्या पद्धतीनं झिहे कटापूरला आपण झियाच्या बॅरेज मधून बोगदा काढून पुढे आपण नेरला सोडलं आणि तेच पाणी आता आपण भाव्यात आणतोय, त्याच पद्धतीनं जर आपण मालगावच्या वरच्या बाजूला बोगदा काढला तर ग्रॅव्हिटीनं आरबवाडी धरणात पाणी येणार आहे. ही योजना आपल्याला करावी लागेल. तर आपण त्याचं पण या ठिकाणी म्हणजे आपल्या कानावरती घालण्यासाठीच आम्ही तुमची इतका वाट बघत होतो. तुम्ही फार हुशार अधिकारी आहात, खूप जबरदस्त हुशार आणि टॅलेंटेड अभियंता साहेब, लक्षात घ्या. मी साहेबांचा सत्कार या भागातले आमचे आरबवाडीचे तानाजीराव गोळे वर या, भाऊ वर या, तात्या बबन तात्या वर या, सगळे ज्येष्ठ नेते वर या. चला पटापट पुरी तुम्ही वर या चला. सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा सत्कार करायचा आणि सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवायच्या. चला. हा आदर सन्मान या दुष्काळी भागातील सुपुत्र ज्यांनी पिढ्याने पिढ्या पाण्याची प्रतीक्षा पाहिली आणि नामदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला शब्दपूर्ती सोहळ्यानिमित्त साहेब सन्माननीय अतुलजी कपोले, कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि आपण जी शब्दपूर्ती केली
त्याची पोच पावती म्हणून या ज्येष्ठ पिढीच्या माध्यमातून आपला हा आदर सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा मी सर्वच अधिकाऱ्यांचं, अधीक्षक अभियंता नाईक साहेब आणि स्पेसिफिकली साहेबांनी या योजनेची जबाबदारी कोयना सिंचन विभागाकडे साहेब आपल्याला टाकायला लागली, ते पोद्दार साहेब, ह्या दोघांनाही मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. संपूर्ण कृष्णा खोरेचे आमचे जे पदाधिकारी आहेत, जे अधिकारी आहेत, त्या सर्वांना पुन्हा एकदा खूप धन्यवाद देतो. आणि मला वाटतंय आता आपण पूजन करायचंय. खूप वेळ तुम्ही सगळे थांबलाय. आयुष्यातला अत्यंत महत्वाचा क्षण आहे, त्यामुळं आपण पुढचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करूया. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण आपल्या भाषणातून या दुष्काळ विभागाच्या जाणीवा ही साहेबांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आपण जी योजना आज कार्यान्वित केली आहे, हे आपलं एक छोटंसं स्वप्न होतं, तात्काळ या भागाला पाणी मिळवून देण्यासाठी. आणि आपण आपल्या प्रदीर्घ भाषणामधून वनगळ उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ आणि संकल्पना सन्माननीय अतुल कपोले साहेबांच्याकडे पोहोचवली आहेत. आम्हाला निश्चित याची माहिती आहे की ही योजना निश्चितपणे आजच्या सारखीच पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि आपल्या स्वप्नातील आरपवाडीसह या कोरेगावचा उत्तर भाग हा सुजलाम सुफलाम होईल आणि तो दिवस नक्कीच जवळ आहे अशी आपल्या सर्वांना आशा आहे. धन्यवाद साहेब. एक सत्कार राहिला आहे. शिवाजीराव पवार, उपविभागीय अभियंता, कोयना सिंचन उपविभाग, सातारा. कारण माथ्यापासून ज्यांनी कष्ट घेतलं आणि पायथ्यापर्यंत ज्यांनी काम केलं त्यांचाही या ठिकाणी आदर सन्मान आपण करावात अशी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो. खऱ्या अर्थानं जलसंपदा विभागाचे हे सर्व अधिकारी, त्यांनी या भागासाठी हे पाणी आणण्यासाठी जे भगीरथ प्रयत्न केले आणि नामदार साहेबांच्या संकल्पनेत दिले ही योजना